नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण शिक्षक भरतीची जाहिरात पाहणार आहोत बघा। तर आर्मी पब्लिक स्कूल पुणे येथे पदवीधर उमेदवारांना संधी उपलब्ध झालेली आहे। त्याचप्रमाणे या रिक्त पदांची भरती सुरू झालेली आणि याच्यासाठी जाहिरात देखील देण्यात आलेली बघा। तर काय आहे जाहिरातीमध्ये आपण पाहू। तर आर्मी पब्लिक स्कूल दिघी पुणे इथे PGT TGT प्राथमिक शिक्षक, क्रियाकलाप शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक आणि सहाय्यक शिक्षक, त्याचप्रमाणे प्रशासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी या पदांच्या रिक्त जागांच्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्याकडनं अर्ज मागविण्यात येत आहेत। तर अर्ज ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 ही आहे। तर वर पाहिल्याप्रमाणे आपण इथं पदांची माहिती त्याचप्रमाणे पात्रता काय आहे बघून घेऊया। तर पदाचे नाव आहे PGT TGT प्राथमिक शिक्षक, क्रियाकलाप शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक आणि सहाय्यक शिक्षक, त्याचप्रमाणे जे प्रशासकीय कर्मचारी आहेत तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या इत्यादी पदांसाठी ही जाहिरात आहे। तर शैक्षणिक पात्रता काय आहे। तर पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे बघा। त्याचप्रमाणे नोकरीचे ठिकाण पुणे आणि वयोमर्यादा 40 वर्ष आहे। त्याचप्रमाणे अर्ज शुल्क ही 250 रुपये आहे आणि अर्ज पद्धत म्हणजे अर्ज ही ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। आणि अर्ज कुठे पाठवायचा आहे। तर अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, आर्मी पब्लिक स्कूल दिघी, COTB 2 आळंदी रोड, दिघी कॅम्प, पुणे 411-015 इथे तुम्ही काय करायचं आहे की अर्ज पाठवायचा आहे। त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देखील मी पाठवणार आहे। तर वरील पदाकरिता अर्ज ही ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, म्हणजे ऑनलाईन नाही करायचं, तर तुम्हाला तिथं पोस्टाने पाठवायचं आहे। त्याचप्रमाणे अर्ज हे दिलेल्या दिनांकाच्या पूर्वीच पाठवायचं आहे, तुम्हाला संबंधित पत्त्यावर सादर करायचं आहे। त्याचप्रमाणे जी तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पुन्हा एकदा सांगते मी की 5 फेब्रुवारी 2025 आहे, म्हणजेच पुढच्या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे। त्यानंतर कोणत्याच प्रकारचा अर्ज हे स्वीकारलं जाणार नाही। तर इथं बघा दिलेले आहेत की पोस्ट ग्रॅज्युएशन जे टीचर आहे म्हणजेच की PGT म्हणतात त्यांना, तर ते इन्फॉर्मॅटिक प्रॅक्टिसेस, जिओग्राफी, केमिस्ट्री, अकाउंटन्सी अँड बिझनेस स्टडीज बघा। तर कोणकोणत्या जागा तिथं जिओग्राफी, केमिस्ट्री, अकाउंटन्सी अँड बिझनेस स्टडीज। त्याचप्रमाणे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर म्हणजे TGT जे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर आहेत तर त्यांच्यासाठी बघा इंग्लिश, हिंदी, मॅथ्स, सायन्स, संस्कृत, सोशल स्टडीज, त्याचप्रमाणे फिजिकल एज्युकेशन, कम्प्युटर, हेल्थ अँड वेलनेस टीचर म्हणजेच कन्सिलर, अशाच प्रकारचे म्हणजेच शिक्षक भरून घेणार आहेत। त्याचप्रमाणे प्रायमरी टीचर बघा, तर प्राथमिक शिक्षकासाठी ऑल सब्जेक्ट्स इन्क्लूड कम्प्युटर अँड फिजिकल एज्युकेशन। त्याचप्रमाणे ॲक्टिव्हिटी टीचर बघा, म्युझिक, आर्ट आणि क्राफ्ट आणि डान्सचे ॲक्टिव्हिटी टीचर देखील तिथं गरज आहे। त्याचप्रमाणे प्री प्रायमरी टीचर अँड असिस्टंट टीचरसाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, हेड क्लर्क, अकाउंटन्ट्स क्लर्क, लोअर डिव्हिजन क्लर्क इत्यादी पोस्ट भरायचे आहेत। त्याचप्रमाणे नॉन टीचिंग स्टाफ जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी बघा, तर असिस्टंट लायब्ररियन, सायन्स लॅब अटेंडन्स, कम्प्युटर लॅब टेक्निशियन्स आणि नर्सिंग असिस्टंट ड्रायव्हर या जागा भरायच्या आहेत। त्याचप्रमाणे एज म्हणजे वयाची काय मर्यादा आहेत बघा, तर एज ऑन 1 एप्रिल 2025 म्हणजे 1 एप्रिल 2025 नुसार फ्रेश कॅन्डिडेट्स हॅव्हिंग नो experiences should be below age of 40 years and experienced candidates minimum 5 years of teaching experience in last 10 years should be below the age of 57 years including ex servicemen personnel। तर 40 वर्षापर्यंत तुमचं इथं वय पाहिजे आहेत बघा। तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स बघा, फ्रेश कॅन्डिडेट असाल तर हॅव्हिंग नो एक्सपिरियन्स, फ्रेश कॅन्डिडेट आहे एक्सपिरियन्स नाही आहे, शुड बी बिलो एज ऑफ 40 इयर्स म्हणजे जर फ्रेश कॅन्डिडेट आहे तुम्ही आणि तुम्हाला एक्सपिरियन्स नाही तर 40 इयर्स पाहिजे तुम्हाला वय। त्याचप्रमाणे 5 इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स, त्याचप्रमाणे काय आहे तर अँड एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट ज्याला अनुभव आहे तर त्याला 5 इयर्सचा एक्सपिरियन्स टीचिंग फील्डमध्ये एक्सपिरियन्स पाहिजे इन लास्ट 10 इयर्स म्हणजेच कमीत कमी 5 वर्षांनी जास्तीत जास्त 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे। शुड बी बिलो द एज 57 वर्षापर्यंत त्यांना चालू शकते। तर म्हणजेच एक्स सर्व्हिसमेन
पर्सनल म्हणजे जे एक सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी हे लागू आहे. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा खाली, ॲज पर CBSE ॲप्लिकेटंट्स बाय लॉज फॉर ऑल पोस्ट प्रेफरन्सेस विल बी गिविंग टू टीचर्स हू हॅव अपियर्ड फॉर AWES ऑनलाईन स्क्रीनिंग्स टेस्ट this years किंवा earliers and who have cleared CTET for all post computer literacy is mandatory. Special preferences will be given for war, widow, वीर, नारी. त्याचप्रमाणे बघा हाऊ टू अप्लाय. तर अप्लाय कसं करायचं आहे, तर ॲप्लिकेशन्स विथ डिटेल्स, बायोडाटा, कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स अँड मार्कशीट्स अँड डेट ऑफ बर्थ ऑफ DD ऑफ फीस 250 म्हणजे 250 रुपये, 250 रुपयाचं इन फेवर ऑफ आर्मी पब्लिक स्कूल डिगी शुड रीच बाय पोस्ट म्हणजे पोस्टनं तुम्हाला पाठवायचं आहे. तर काय काय डॉक्युमेंटचे जे झेरॉक्स आहेत, त्याचप्रमाणे बायोडेटा तुमचा आणि डॉक्युमेंटचे जे झेरॉक्स आहेत ते इथं त्यांनी मेन्शन केलेलं बघा, हाऊ टू अप्लाय. तिथं त्यांनी पत्ता दिलेला आहे, तिथं तुम्हाला ते पाठवायचं आहे. शुड रीच बाय पोस्ट बाय हँड लेटेस्ट बाय 5 फेब्रुवारी 2025. स्वतः तिथं बाय हँड 5 फेब्रुवारीपर्यंत जमा करायचे आहे. टू आर्मी पब्लिक स्कूल दिघी इथे. तर इथं पत्ता दिलेला आहे. त्यानंतर नोट दिलेला आहे, प्लीज विजिट द गिवन वेब लिंक फॉर ॲप्लिकंट फॉर्म क्वालिफिकेशन्स क्रायटेरिया अँड अदर डिटेल्स. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे, तिथं तुम्ही क्लिक करून तिथं डिटेलमध्ये माहिती पुन्हा एकदा वाचून तुम्ही जर पुण्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला जॉब तिथं करायला काहीच हरकत नाही आहे. तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीची रिलेटेड असलेले म्हणजे जाहिराती वगैरे न्यूजसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.